ओके. वेलकम टू प्रगती आय-एस. आज आपण एमपीएससी राज्यसेवेचा जो 2026चा पेपर झाला 31 मेला, त्याच्या एक्सपेक्टेड कट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. ऑलमोस्ट आपण एक 5-6 महिन्यानंतर परत प्रिलिम दिलेली आहे. एकावरती एक प्रिलिम्स होती, पण जी 2025ची प्रिलिम होती त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मेन्स असायचा अगोदर 24 पर्यंत, पण यावेळेस आता 25चा पॅटर्न हा पूर्ण सब्जेक्टिव्ह होता, डिस्क्रिप्टिव्ह होता आणि याच्यामध्ये खूप सारे एक्झाम होते. सिव्हिल इंजिनिअरिंगची एक्झाम होते, फॉरेस्ट सर्व्हिसची, महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसची एक्झाम होती आणि राज्यसेवेची एक्झाम होती. आणि इव्हन त्याच्यासोबत सोबतच गट ब ची पण एक्झाम होती आपली, गट ब च्या मेन्सची. तर त्याच्यामुळे सर्व ऑलमोस्ट सगळेच मुलं हे आपल्या कुठल्या ना कुठल्या मेन्स ह्याच्यात व्यस्त होते आणि प्रत्येकाला ऍटलिस्ट म्हणजे मॅक्झिमम म्हणतात, ऍटलिस्ट नाही म्हणता येणार, मॅक्झिमम एकच मंथ भेटला होता प्रिपरेशनचा. आणि ह्याच्यासोबत प्रिपरेशनचा एक मंथ आपला गॅप पडलेला. दरवर्षी आपण मेन्स ऑब्जेक्टिव्ह देत असायचं, त्याच्यामुळे आपल्याकडे ऑब्जेक्टिव्हच्या प्रिपरेशन नंतर 1 ते 2 महिन्यांना आपण राज्यसेवेच्या प्रिलिमसाठी जायचं. पण आता आपण सप्टेंबरमध्ये प्रिलिम दिली होती आणि त्यानंतर आपण डायरेक्ट पोहोचलो कधी की मे महिन्यामध्ये प्रिपरेशनला पोहोचलो. याच्यामुळे कट ऑफ वरती खूप जास्त परिणाम होणार आहे. कारण जो 4 महिने अभ्यास असतो त्याच्यावरती प्रिपरेशन करून जो पेपर देणं आहे आणि आपल्या 1 महिन्याचा अभ्यासावरती प्रिपरेशन करून पेपर देणं, मधल्या टायमामध्ये ऑब्जेक्टिव्ह न करता सब्जेक्टिव्ह सारखे ऑप्शनल करणे, कुणी ॲग्री इंजिनिअरिंग केला, कुणी फॉरेस्ट्री केला, कुणी PSIR केला, अँथ्रो केला, वेगवेगळ्या एक्झामच्या ह्याच्यामध्ये पॅटर्नमध्ये आपण अडकलेलो होतो. त्याच्यामुळे जे प्रिपरेशनसाठी टाइम भेटला तो बी कट ऑफ वरती खूप जास्त इम्पॅक्ट करणार आहे. आणि त्याच्यासोबत सोबतच दुसरी गोष्ट आहे की पेपरचा पॅटर्न हा पूर्णपणे शिफ्ट झाला होता. आणि त्याच्यामध्ये मला की फीचर जर काय दिसला असेल तर सगळ्यात मेन की फीचर्स होतं बघा आपल्या पेपरचं. की फीचर्स जर पाहिले तर याच्यामध्ये सगळ्यात मेन स्ट्राईक करणारी एक गोष्ट होती की ना कम्प्लीट एमपीएससी करणारा जो ऑब्जेक्टिव्ह वाला कॅन्डिडेट होता त्यासाठी पेपर सोपा होता, ना पूर्णपणे कोर युपीएससीचं प्रिपरेशन करणाऱ्या कॅन्डिडेटसाठी पेपर सोपा होता. पेपर होता दोन्हीचं कॉम्बिनेशन, युपीएससी प्लस एमपीएससीचा ऑब्जेक्टिव्ह वाला कॅन्डिडेट. अशा दोन्हीची तयारी करणाऱ्या कॅन्डिडेटसाठी हा पेपर थोडासा डुएबल होता बाकीच्यांच्या कंपॅरिझन मध्ये. जसं मी म्हणाल की जो युपीएससी करून एमपीएससी कडे आलाय आणि ते 1-1.5 वर्ष झालं तो कोर एमपीएससीचे राज्यसेवेचं प्रिपरेशन करतोय किंवा डिस्क्रिप्टिव्ह झालंय, म्हणून त्या लोकांसाठी एक थोडासा फायदा होता. आणि ज्यांनी राज्यसेवेची पोस्ट काढून जे युपीएससी कडे गेलेत त्या लोकांसाठी एक थोडंसं डुएबल होता. पण कोर एमपीएससी वाला आणि कोर युपीएससी वाला दोघांसाठी पण पेपर अवघड होता. आणि सगळ्यात मेन म्हणजे जो मेजर फॅक्टर असतो आपल्या कट ऑफ मध्ये, तर तो आहे गट ब आणि क चे स्टुडंट. गट ब चे आणि क चे स्टुडंट पण त्यांच्या त्यांच्या मेन्स ह्याच्यात अडकलेले होते. वरून 9 पेपर आहेत राज्यसेवा मेन्स, त्याच्यामुळे एक फिअर क्रिएट झालेला आहे. तरी हा एक फॅक्टर आहे की त्या गट ब च्या आणि क च्या मुलांनी जास्त सिरियसली आपला का राज्यसेवेचा पेपर दिलेला नाही. आणि एक लास्टचा एक मेन फॅक्टर आहे कट ऑफ जो डिसाइड करणारा आहे तो, दरवर्षी जो पास होणारा जो कॅन्डिडेट असतो राज्यसेवेमध्ये कुठं सिलेक्शन झाल्यानंतर तो जाऊन जॉईन करतो आणि प्रिलिमच्या अगोदर एक महिना 2 महिने येऊन तयारी करतो, तर तो कॅन्डिडेट अजिबात वापस आलेला नाही पेपर देण्यासाठी पेठेमध्ये. नेहमी दरवर्षी 1 महिना 2 महिने गायब सुट्ट्या टाकून लोक येत होते, पेपर देत होते. पण यावर्षी कोणीही पास झालेला कॅन्डिडेट वापस आलेला मी पाहिलेला नाही, तुम्ही पण पाहिलेलं नाही. सगळ्यांनी पाहिलंय की ते जिथं होते, जिथं आपलं काम करतो तिथंच होते. कारण त्यांनी ऍक्सेप्ट केलं की 9 पेपर आता तयार करणं पॉसिबल नाहीये पहिल्यापासून. ऑलरेडी चांगल्या पोस्ट आहेत त्यांना भेटलेल्या, तर त्यांनी त्याच कंटिन्यू केलेला आहे. तर हे 3-4 फॅक्टर आहेत. हे जर फॅक्टर पकडून आता लास्टचा फॅक्टर आहे की जागांचा, वॅकन्सीचा. वॅकन्सीचा फॅक्टर आहे की आता सध्या खूप कमी जागा आहेत, पण त्या वाढणार आहेत आणि त्याच्या जवळपास ऑलमोस्ट मागणीपत्र गेलेलं आहे आणि ते 238 पर्यंत पोहोचलेलं आहे. तर 238च्या हिशोबाने आपण जर कट ऑफ काढायचा ठरवला तर तो कट ऑफ आपल्याला एकदम खालच्या रेंजमध्ये सापडणार आहे. आपण खूप साऱ्या टेलिग्राम चॅनलवरती पोल वगैरे पाहिलेला आहे, तर त्या पोलच्या हिशोबानेच मला वाटतंय की एक प्रकारे आपल्याला त्याच्यावरून एक आयडिया येणार आहे. आणि मी गेल्या वर्षी एमपीएससी फॉरेस्ट मेन्सचे 2 ऑप्शनल घेतलेले आहेत 2025ला. 2024 मध्ये 50 जागा होत्या तेव्हा पण घेतलेल्या आहेत. म्हणजे फॉरेस्ट 2024च्या फॉरेस्टमध्ये ऑलमोस्ट 130+ वाले कॅन्डिडेट मेन्सला होते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 2025च्या फॉरेस्टच्या मेन्सला जे कॅन्डिडेट 125 किंवा 120 पकडू, 120+ होते ते प्रिपरेशनला होते. हे लोक तर
जे 2024 होते हे लोक तर फक्त 10 दिवस ते 15 दिवसच आले होते क्लासला. रिझल्ट लागलाच होता 20-22 दिवस 25 दिवस अगोदर. आणि राज्यसेवेचे लास्टचे ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे या लोकांनी काही जास्त सिरियसली घेतलं नव्हतं त्याला. जसं जमल तसं एक 10 दिवसाची बॅच केली होती माझ्याकडे, जसं जमल तसं जाऊन पेपर देऊन आले. आणि माझ्या बॅचमध्ये असलेल्या लोकांनी ऑल महाराष्ट्र एक रँक काढला जनरलचा, श्रीजित पाटील. त्यानंतर EWSचा एक रँक रोहित पॉल माझ्याकडेच होता. आणि बाकीचे सगळे एसटीचा पण एक रँक करिश्मा नावाची मुलगी होती, करिश्मा मेश्राम यांचा पण एक रँक होता. त्यांनी पण एक 5-5, 10-10 दिवसाची बॅच करून. पण ह्या लोकांचा स्कोर 130+ होता. त्यानंतर 2025च्या जे 120+ वाले लोक होते त्यांनीच सुरुवातीला स्टार्टिंगला क्लास चालू केला होता, क्लास लावला होता माझ्याकडे. ऑलमोस्ट 135 कॅन्डिडेट होते माझ्याकडे फॉरेस्टच्या यात. आणि त्यांचे सगळ्याचे ऑलमोस्ट 120+ मार्क्स होते. आणि सेकंड आन्सर केलं हे लोक सगळे 115च्या आसपास अराउंड आले होते. तर हे लोक आहेत, हे दोन्ही ग्रुप हा MPSC मधला क्रीम ग्रुप होता. कारण ह्या लोकांनी 120+ आहे आणि फॉरेस्टच्या जागा खूप जास्त होत्या. राज्यसेवा करणं परवडणार नाहीये 9-9 पेपर. त्याच्यामुळं या लोकांनी ज्यांनी चांगले मार्क्स आले होते ते लोक फॉरेस्टला शिफ्ट झाले होते. म्हणजे ही पण क्रीम माझ्याकडे आली होती, ही पण क्रीम माझ्याकडे आली होती. दोन्ही वर्षीची क्रीम माझ्याकडे होती ॲज अ सॅम्पल सेट म्हणून. आणि त्याच्यानंतर या वर्षीला ते 2026ला फेस केलं त्यांनी. कधी आमचा 8 किंवा 9 मेला, काही लोकांचा 9 मेला लास्टचा पेपर होता कशाचा, फॉरेस्टचा. आणि त्याच्यानंतर हे सगळे लोक प्रिलिमला लागले होते. आणि याच्या अगोदर 1, 2, 3 मेला काहीतरी राज्यसेवेचा पेपर संपला होता. तर आता ह्या लोकांचे मार्क्स मी सगळ्यांचे पाहिलेत, सगळ्यांना मार्क्स मी विचारले तर ज्यांना 125+ मार्क्स होते का ते आता 105 ला आहेत. म्हणजे 125 वाले लोक 105ला आले. तर 110-12 वाले लोक होते ते ऑलमोस्ट 90च्या आसपास किंवा 95च्या जवळजवळ आहेत. आणि मुलींचा विशेष करून मुलींचा कटअप मार्क्स जास्त सडनली ड्रॉप झालेले आहेत. मुली 80 to 90च्या रेंजमध्ये ऑलमोस्ट सगळ्या मुली आहेत. तर आता ह्याच्यावरून जर कटअप काढायचं जर ठरलं तर याच्यामध्ये तर हा डेटा जर घेतला आणि टेलिग्रामवर चॅनलवर झालेला पोल जर पाहिला तर मला वाटतंय की एक्सपेक्टेड कटअप हा एक्सपेक्टेड कटअप हा आपला 92 ±1 या रेंजमध्ये राहायला पाहिजे. याच्यापेक्षा जास्त जाणार नाही. इव्हन मी गेल्या वर्षी पण कटअप फॉरेस्टचा प्रेडिक्ट केला होता, राज्यसेवेचा तर नव्हता केला कारण राज्यसेवेची जास्त काही आयडिया नव्हते मला. मी स्वतः स्ट्रगल करत होतो MPSCच्या प्रिलियममध्ये. पण आता यावर्षी UPSC सारखा पेपर आल्यामुळं मी 105 स्कोर केला आहे. तर मला माहिती की मी 2-3 वर्ष UPSCचा कॅन्डिडेट असल्यामुळे कशा प्रकारे स्ट्रगल करत होतो. आणि आता ह्या दुसऱ्या वर्षीच्या माझ्या प्रिलियममध्ये मी गेल्या वर्षी फॉरेस्टची मेन्स लिहिली, 113.5 मार्क्स होते मला, मी काटावरती पास झालो होतो. तर ते स्ट्रगल करत करत मी माझा स्कोर यावेळेस इथं स्टॉपर लावून थांबवला 105ला. ज्या लोकांचा 15-20 मार्क्सनी खाली घसरला. पण माझ्याकडे UPSCचं बॅकग्राऊंड असल्यामुळं थोडंसं ते मला सोपं गेलं. कारण मी UPSCच्या 6 मेन्स दिल्यात सिव्हिलच्या आणि 2 IFSच्या मेन्स दिल्यात आणि त्याच्यामध्ये माझे 3 इंटरव्ह्यू झाले आहेत दोन्हीचे मिळून. तर या सगळ्यांचा एक्सपिरियन्स असून मी 105लाच अडकलो आहे. जे UPSCचे कोरवाले आहेत ते पण खालीत, राज्यसेवेचे कोरवाले आहेत ते बी खाली आहेत. तर या सगळ्यांना मला वाटतंय की या वर्षीचा राज्यसेवेचा स्कोर 92 ±1 पाहिजे. ह्याच्यापेक्षा काही कमी जास्त होणार नाही. किंवा लय जागा वाढल्या तर 90 होईल आणि जागा जर कमी राहिल्या तर तो 95-96 होईल एवढंच. पण हा स्टँडर्ड असणार आहे 238च्या वॅकन्सीसाठी. आणि आता मला आज आणखी एक गोष्ट सांगायची सगळ्याला, जी गेल्या वर्षी मी या 2-3 वर्षामध्ये अनुभवली ती. तर ती गोष्ट काय आहे माहिती का, लोक मिसगायडन्स आणि एवढी हाईप करून ठेवतात. आता या वर्षी तसं नाही केलेलं, चांगली गोष्ट झालेली आहे. पण गेल्या वर्षी बाहेर आले पेपरहून की पेपर खूपच इझी आणि कटअप खूपच जास्त लागणार आहे. ह्या ज्या चर्चा होत्या ह्या चर्चेमुळं इतक्या मुलांचं नुकसान झाले गेल्या वर्षी 24 मध्ये बी आणि 25 मध्ये बी. तर 25 मध्ये तर सगळ्यात मेन नुकसान काय झालं माहिती का, नवीन पॅटर्न असल्यामुळं डिस्क्रिप्टिव्ह राज्यसेवा पण झाली, पण फॉरेस्टचं दुसरं वर्ष होतं.
तर एवढं हाईप करून ठेवले की 125 प्लसच कट ऑफ सांगू लागले सगळे लोक. त्याच्यामुळं ज्याला 122 होते, 123 होते किंवा 120 होते, त्याही लोकांनी तयारी केली नाही. त्यांनी कम से कम सेफ्टी म्हणून फॉरेस्टची तयारी केली. आणि फॉरेस्टचे जे 115 मार्क्सवाले होते त्यांनी पण कोणीच तयारी केली नाही. त्यांनी सगळ्यांनी रिझल्टच्या नंतर तयारी केली. आणि एवढं पॅनिकनेस होतं एन्व्हायरमेंटमध्ये की कोणालाही तयारी करता आली नाही. राज्यसेवेची मुलं रिझल्ट नंतर आहे असे उठून जाऊन पेपर देऊन आले. त्याच्यामुळे हे काय झालं की एक ग्रेट ऑपॉर्च्युनिटी जी होती ती ऑपॉर्च्युनिटी गेली. आणि ऑपॉर्च्युनिटी तर जाऊ द्या, पण ज्या लोकांचं समजा 1-2 मार्क्सने राहिलेला आहे किंवा 1-2 मार्क्सने झालेला आहे, त्या लोकांचे जे प्रिपरेशन व्हायला पाहिजे होतं का 4-5 महिन्यामध्ये, तो टाइम पण वाया गेला. सिलेक्शन तर बाजूला राहू द्या, पण हे क्रुशियल इयर होतं, आपलं फर्स्ट टाइम होतं, तर ते वाया गेलं. तर यावर्षी हे न करता मला असं वाटतंय की कुणी 90 किंवा 90 पण नाही म्हणणार मी, 88 मार्क्स ज्यांना असतील, त्यानंतर आपले सेकंड आन्सर की वगैरे येते, तर 88 प्लस ज्या मुलांना मार्क्स आहेत त्यांनी आपलं फिक्स सिलेक्शन 100% होणार आहे. कारण 1-2 महिन्यात रिझल्ट येईल म्हणतात. लवकर आला तर चांगली गोष्ट आहे, पण मोस्टली लवकर येत नाही. पण जर नाही आला लवकर तर 88 प्लस वाल्यांनी डायरेक्ट प्रिपरेशनला स्टार्ट करायचं की आपलं होणार आहे म्हणून. आणि दुसऱ्या मुलांसाठी ज्यांचा 88च्या खाली आहे, मुलांसाठी सांगतोय मी, 88च्या खाली आहे त्या मुलांसाठी आणखी एक ऑपॉर्च्युनिटी येत आहे. ती कितपत खरी ते माहित नाही, पण सेकंड राज्यसेवेची 2026 मध्ये ऍड येणार आहे म्हणतात. आणि ती ऑक्टोबरच्या नंतरच प्रिलियम होणार आहे. बरोबर आहे, कारण त्याच्या अगोदर तर पॉसिबल नाहीये. म्हणजे ऑक्टोबर आपण नोव्हेंबर किंवा डिसेंबर पकडू, जर आली तर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे आणखी 6-7 महिने आहेत. तर त्या 6-7 महिन्यामधले मी म्हणतोय 88च्या खाली असलेल्या मुलांनी त्यांनी असं पकडायचं की नोव्हेंबर डिसेंबर मध्ये 100% ऍड येणार आहे असं कन्सिडर करा. स्वतःच्या मनाला फसवा थोडंसं की येणारच आहे. मग त्याच्यासाठी आता ना युपीएससीची कुठली प्रिलिम्स आहे, कारण डिवाइड झालंय आपण, ना एमपीएससी राज्यसेवेची कुठली प्रिलिम आहे, कारण आता राज्यसेवा करणारा कॅन्डिडेट काही गट आणि गट करू शकत नाही, तो हेच करणार आहे. तर आता ह्यांनी काय केलं पाहिजे माहिती आहे का, 88च्या खाली असलेल्या लोकांनी पण आपल्याला डिसेंबरच्या प्रिलिम्स देऊन मार्च किंवा फेब्रुवारी मध्येच पुढची मेन्स होईल. तर त्या तयारीने उतरण्यासाठी आतापासूनच मेन्सचं 3 महिन्याचं प्रिपरेशन केलं पाहिजे. मेन्स 3 मंथचं प्रिपरेशन कधीपर्यंत, जून जुलै ऑगस्ट, ऑगस्ट पर्यंत आपल्याला आयडिया येऊन जाईल की दुसरी ऍड येणार आहे का नाही. दुसरी ऍड जर ऑगस्ट मध्ये आली तर डायरेक्ट ऑगस्ट एंडला बुक टाकून द्यायचे मेन्सचे आणि प्रिलिमवर तुटलं पडायचं. 3 महिन्यामध्ये प्रिलिम निघते. 2-2.5-3 महिने लागतात चांगल्या प्रकारे प्रिलिम करायला एमपीएससीचे पण. जे युपीएससीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना पण माहिती की इकडं टाइम लागतो म्हणून, असं सहजासहजी होत नाहीये. तर आपण हे 3 महिने जर तुम्ही व्यवस्थित वापरले क्वालिटेटिव्हली, आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये काय होणार आहे, एन्व्हायरमेंट भेटणार आहे मेन्सचं. कारण युपीएससीचे कॅन्डिडेट पण सेम इथिक्स वाचणार आहेत, राज्यसेवेचा पण कॅन्डिडेट लायब्ररीमध्ये सेमच वाचणार आहे. आणि तुम्ही त्याच्यासोबत माहोल आणि मोमेंटम जर बनवून ठेवला, आणि हे डिसेंबरमध्ये जे सेकंड ऍड येणार आहे म्हणतात, नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा येईल तेव्हा, तर ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि स्वतःच्या मनाला सांगा की येणार आहे ऍड, फसवा आणि 3 महिने मेन्सचं प्रिपरेशन करा. म्हणजे मला वाटतंय की पेठेमध्ये पुण्यामध्ये सगळ्या लोकांनी जेवढ्यांना राज्यसेवा करायची आहे का त्यांनी, किंवा युपीएससी वाले असले कॅन्डिडेट, ह्या सगळ्यांनी मिळून 3 महिने नॉनस्टॉप मेन्स केली पाहिजे ऑक्टोबर एंड पर्यंत आणि त्या ऑगस्ट एंड पर्यंत. आणि त्याच्यानंतर डिसिजन घेतला पाहिजे. ऑगस्ट एंड पर्यंत तर युपीएससीची मेन संपत्ती, सप्टेंबरमध्ये आपल्याला ऑक्टोबरमध्ये राज्यसेवेची मेन्स आहे. तर सप्टेंबर ऑगस्ट पर्यंत, ऑगस्टचा पेपर तुम्ही युपीएससीचा जो पेपर येणार आहे ते पेपरची प्रॅक्टिस करा आणि तुमचं प्रिपरेशन मेन्सचं थांबवा. ह्याच्यापेक्षा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आणि गोल्डन मीन कुठलाच असू शकत नाहीये. तर मला असं वाटतंय की कुणी 92 प्लस मायनस 1 वाले जेवढे लोक आहेत यांनी शुअर शॉट समजायचं की आपलं सिलेक्शन होणार आहे. 82 प्लस 88 प्लस वाल्यांनी पण कन्सिडर करायचं की सेकंड आन्सर की चेंज होऊन आपण येणार आहोत मध्ये. आणि ह्या लोकांनी बी, म्हणजे मला असं वाटतंय की मी एक सांगेल की तुम्ही 3-4 महिने पेटेमध्ये खतरनाक लेवलचा मेन्सचा माहोल पाहिजे की राज्यसेवा आणि युपीएससीच्या मेन्सला असलेल्या मुलांना पण भीती वाटली पाहिजे की साला हे पोरं किती अभ्यास करायला लागले, आणि आपण डिसेंबरमध्ये येणाऱ्या मेन्ससाठी तयार झालं पाहिजे. सो मला असं वाटतंय की ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, सगळ्यांनी आपण कॅप्चर केली पाहिजे. त्यासाठी सगळ्यांनी पेशन्स ठेवा. सगळ्यांना पास होण्यासाठी एमपीएससी मधून खूप ऑपॉर्च्युनिटी भेटतात. सगळे लोक ऑलमोस्ट माझ्यासोबत, मी 6 आणि 2 8 मेन्स दिल्यात,
तर 8 मेन्स देऊन आज मी तुमच्यासोबत फॉरेस्टची मेन्स देऊन समोर थांबलोय. पण ज्या माझ्या मित्रांची एक पण प्रिलिम नाही निघाली युपीएससीची, माझ्यासोबत तयारी करणारे वाजिरामध्ये क्लास करणाऱ्या मित्रांची, ते आज ऑलमोस्ट त्याच्यातले 10-15 लोक डीसी आहेत, 10-15 लोक तहसीलदार आहेत आणि बाकीचे प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या पोस्टवरती लागलेला आहे. कारण इथे येताना फक्त राज्यसेवेची परीक्षा येत नाही, राज्यसेवेत लिगल मेट्रोलॉजीचा पण पेपर येतो, लिगल मेट्रोलॉजीवाल्यासोबत फॉरेस्टचा पण पेपर येतो, कधी फूड सेफ्टी ऑफिसरचा पेपर येतो. हे वेगवेगळे पेपर येतात आणि या वेगवेगळ्या पेपरमध्ये आपलेच मुलं असतात कॉम्पिटिशनमध्ये. आणि एमपीएससी ही खरोखरच चांगली बॉडी आहे, ट्रान्सपरंटली काम करते, पेपर बाहेर येत येतात. गेल्या वर्षीचा जो पेपर झाला होता 2024चा मेन्सचा, आता मी पाहिले की माझ्यासमोर बसलेला कॅन्डिडेट ज्या लेवलचा कॅन्डिडेट होता त्या लेवलचा रँक आहे. जर त्याने IFS ची मेन्स दिली असेल, इंटरव्ह्यू दिला असेल, तर त्याचा 1 ते 10 मध्ये रँक आहे. जर त्याला युपीएससीचं एक्सपोजर होतं त्याचा 11 ते 20 मध्ये रँक आहे. ज्याला थोडं थोडं एक्सपोजर होतं त्याला थोडं थोडं आठवत होतं की युपीएससीचं करत होतो, पण डायरेक्ट मी पुन्हा एमपीएससी त्याचा 21 ते 30 आणि बाकी मग सगळ्यांचं जनरल होतं ज्याच्या कॅपॅसिटीनुसार 30 ते 40 रँक होता. तर अशा प्रकारे स्ट्रॅटिफिकेशन झालेलं होतं, जे की मला ऍक्सेप्टेबल आहे की बाबा ह्या पुराची क्वालिटी हीच होती. म्हणजे याचा अर्थ काय की एमपीएससीने ते मेंटेन केले. कारण माझ्यासमोर बसलेल्या कॅन्डिडेटला मी एकदम न्यूट्रल वेने बघत असतो, आपण इंडिफरंट वेने ॲटिट्यूड, प्रत्येक स्टुडंट आपलाच असतो, आपल्याला माहिती असतं स्टुडंटचे किंवा आपल्या मित्रांचं पण कॅलिबर आपल्याला कळतं. तर त्या कॅलिबरनुसार मला वाटतंय की गेल्या वर्षी इव्हॅल्युएशन झालेलं आहे पेपरचं. त्यामुळे कुणीही टेन्शन घ्यायचं नाही की एमपीएससी काय करेल कसं करेल, ती बरोबर करतात, आपलं काम करायचं आणि आपण पास व्हायचं सगळ्यांनी मिळून. तर मला वाटतं हे सगळ्यांनी फॉलो करा. आणि एक लास्ट मुलींसाठी एक सांगायचं की या वर्षीचा पेपर खूप अनालिटिकल आणि थोडासा वेगळ्या टाईपचा होता. तर खूप साऱ्या मुली राज्यसेवेसोबत गट ब गट क म्हणजे त्यांचा स्पेक्ट्रम अभ्यासाचा जरा जास्त असतो आणि एमपीएससीच्या मुलींचा युपीएससी कडे कल कमी असतो, मुलांचा जास्त असतो. त्यांना राऊंड राऊंड टेम्पटेशन होतं मुलांना की युपीएससी काढू आपण काहीतरी करू, पण मुली जास्त टेम्पटेड नसतात. मुलींचा फोकस क्लिअर असतो की आपल्याला कुठली तरी पोस्ट पाहिजे, एक एमपीएससी मधून घराच्या जवळ राहायचंय. तर ह्या लेवलला बऱ्याच मुली चाललेल्या असतात, तर त्यांना जास्त युपीएससीचा एवढा अप्रोच नसतोय आणि पेपर थोडासा युपीएससी टाईप टिल्टेड अनालिटिकल असल्यामुळं त्यांचा काय झाला, स्कोर थोडासा जास्त ड्रास्टिकली ड्रॉप झालाय. तर मला वाटतंय की मुलींसाठी, जनरलच्या मुलींसाठी हा कट ऑफ 82 ±2 राहील. कारण एक पेपरचा जो टिल्ट होता तो खूपच अनालिटिकल होता आणि त्याला डेप्थ मध्ये अंडरस्टँडिंग लागत होती. आणि मुलींचा अभ्यास थोडासा डायव्हर्स असल्यामुळे त्यांना पोस्ट, त्यांचं कसं ते थोडंसं प्रॅग्मॅटिक असल्यामुळं त्यांना लवकर पोस्ट पाहिजे असतं आणि युपीएससीकडे कमी टिल्ट असल्यामुळं, एनसीआरटी वगैरे आणि ह्याचा भर कमी असल्यामुळं त्यांचा स्कोर जास्त ड्रास्टिकली ड्रॉप झालाय. सो मला वाटतं त्यांचा कट ऑफ पण कमी लागेल. 84 हा हायेस्ट रेंज असेल आणि 80 ही खालची रेंज असेल. आणि मुलींना 1/3 रिझर्वेशन असल्यामुळे त्याचा बेनिफिट होतच राहतो. कोण ना कोणतरी मुली पास होणार आहेत किती बी पेपर आवड आला तर तो विषय वेगळा आहे. तर ते सगळ्यांनी मला वाटतं की ह्या रेंजमध्ये 80च्या वरती ज्या मुली आहेत ज्यांचा स्कोर आहे त्यांनी तयारी करायला काहीच हरकत नाही. आणि मग बाकीच्यांना मी जसं सांगितलं की 3 महिने प्रिपरेशन करा आणि आपला नेक्स्ट ॲडसाठी तयार राहा सगळ्यांनी. तर एवढं बोलून आज आपण थांबू. थँक्यू.